तुमच्या पत्नीने जर तुमच्या अगेन्स्ट FIR केली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही खोटी आहे, तर पुढे काय होतं हे समजावून घेऊयात. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी नाहीये, तर कायदा जर सरळपणे लक्षात घेतला, त्याची सत्यता समजली, तर पुढे काय करावे हा मार्ग निवडण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा. हा व्हिडिओ तुम्हाला भीती निर्माण करण्यासाठी नाही. चला तर मग, खोटा गुन्हा दाखल झाल्यावर पतीने काय केले पाहिजे हे स्टेप बाय स्टेप समजावून घेऊया. पत्नी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाईल तेव्हा प्रत्येक वेळेसच गुन्हा दाखल होईल हे गरजेचं नाही. पत्नीकडून जे आरोप केले गेले आहेत किंवा केले जात आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत का, तसेच ते स्पेसिफिक म्हणजे तारीख वेळ असे सांगून केले जाणारे आहेत का, आणि ते क्लिअर असून इमॅजिनरी तर नाहीत ना, ते कायदेशीर आहेत का हे बघितले जाते. आणि याचे उत्तर जर का हो असे येत असेल तरच गुन्हा दाखल होऊ शकतो. यानंतर बऱ्याच केसेसमध्ये पोलीस एक तक्रारी अर्ज लिहून घेतात, नवऱ्याकडच्यांना बोलवून घेतात, दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि समझोता होत आहे का हे बघतात. लक्षात घ्या, असा कुठलाही कायदेशीर नियम नाही की पोलिसांनी असंच केलं पाहिजे, परंतु हे सर्व काही पोलिसांची नैतिक मूल्य आणि त्यांची कामाची पद्धत यावर आधारित आहे. आणि जर याच स्टेजवर दोघांचाही समझोता झाला तर गोष्टी पुढे वाढतच नाहीत, कोर्ट कचेऱ्या होत नाहीत. पण जर सेटलमेंट झाली नाही, भांडणं मिटली नाहीत, तर पुढे काय होऊ शकते ते बघूयात. जर समझोता झाला नाही तर पोलीस गुन्हा दाखल करू शकतात. हा कुठला गुन्हा दाखल करता येतो ते अगदी बेसिक गुन्हा म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 म्हणजेच हुंड्यासाठी छळ केला गेला. मग यामध्ये प्रत्येक केस अनुरूप वेगवेगळे कलम ऍड होत जातात. यावेळेस पत्नीचे स्त्रीधन किंवा तिची जी काही मालमत्ता हुंडा म्हणून मागितली असेल त्यावर कारवाई होऊ शकते. यापुढे पत्नीने जे सामान सासरी नेले होते, म्हणजेच तिचे दागिने असतील, कपडे असतील किंवा अजून काही सामान असेल, पोलीस नवऱ्याकडच्यांना ते सामान पोलीस स्टेशन मध्ये आणून द्यायला लावू शकतात व त्याची लिस्ट करून एक रेकॉर्ड बनवून पत्नीला देऊन टाकले जाते. ही कायदेशीर प्रक्रिया अगदी व्हॅलिड प्रक्रिया आहे. आता FIR दाखल झाल्यानंतर पोलिसांची पहिली स्टेप काय असू शकते हे समजावून घेऊ. FIR दाखल झाल्यानंतर पोलीस सर्वात पहिले पत्नीचे स्टेटमेंट म्हणजेच तिचा जबाब घेतात. त्याचबरोबर तिच्याकडे असलेले पुरावे, तिच्या बाजूने असलेले साक्षीदार यांची नावे रेकॉर्डवर घेतली जातात. यानंतर नवऱ्याकडच्यांना नोटीस लागणार का डायरेक्ट अटक होणार, नोटीस लागणार म्हणजेच बोलवून घेणार का पोलीस डायरेक्ट जाऊन अटक करणार. समजावून घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजेच सुप्रीम कोर्टाच्या अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या गुन्ह्यांना 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे, जसं की 498A म्हणजे आत्ताचा 85 असेल किंवा 406 असेल, तर या केसेसमध्ये पोलीस डायरेक्ट अटक करू शकत नाहीत. यामध्ये पोलिसांना आरोपीला CRPC सेक्शन 41A ची किंवा BNSS च्या सेक्शन 35 ची नोटीस दिली पाहिजे. याचा अर्थ असा की ही नोटीस दिल्यावर आरोपीने समजून घ्यायचे की त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता पुढील प्रक्रियेमध्ये पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनसाठी मदत करणे अपरिहार्य आहे. परंतु पोलिसांना कुठल्याही क्षणी वाटले की आरोपी फरार होऊ शकतो किंवा पुरावे नष्ट करू शकतो किंवा फिर्यादी म्हणजेच पत्नीला धमकवू शकतो किंवा केस मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करून त्रास देऊ शकतो, अशा केसमध्ये मात्र पोलीस डायरेक्ट अटक करू शकतात. त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत. आता समजावून घेऊयात की पोलीस जेव्हा तुम्हाला स्टेटमेंटसाठी किंवा विचारपूस करण्यासाठी बोलवतात तेव्हा नवरा व त्याच्या नातेवाईकांनी काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पोलीस तुम्हाला बोलवून घेतील, प्रश्न विचारतील, तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतील म्हणजेच तुमचा जबाब रेकॉर्ड करतील, तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधी वकिलांना भेटणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधी वकिलांना भेटा.
तुमची परिस्थिती खरी खरी सांगा. काय गोष्टी घडल्या आहेत या खऱ्या वकिलांना सांगा. म्हणजे वकिलांचा सल्ला घ्या आणि मगच पोलीस स्टेशनला जा. कारण या जबाबामध्ये कोणतीही सेल्फ इन्क्रिमिनेटिंग स्टेटमेंट म्हणजेच एखादं वाक्य जे तुमच्याच अगेन्स्ट जाणार आहे किंवा भविष्यात त्या वाक्यावरून तुमच्या विरुद्ध केस होऊ शकते किंवा केसमध्ये ते वाक्य तुमच्या विरोधात वापरलं जाऊ शकतं, असं वाक्य तुमच्या तोंडून नाही गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला अतिशय शांतपणे आणि रिस्पेक्टफुल मॅनर मध्ये पोलिसांशी बोलायचं आहे. पोलीस त्यांची ड्युटी करत आहेत हे समजावून घेतलं पाहिजे. आता पुढे तुमच्या नातेवाईकांबद्दल बोलूयात. बऱ्याचदा पत्नी हा गुन्हा दाखल करत असताना नवऱ्याचे आई वडील, बहीण भाऊ किंवा लांबचे नातेवाईक यांची देखील नावं केसमध्ये टाकते. सध्याचा जर का हायकोर्टाचा कल बघितल्यास असं दिसून येतं की पोलिसांना हे बघावं लागतं की कुटुंबातील कुठल्या सदस्याच्या विरुद्ध खरेखुरे आरोप केले जात आहेत, पुरावे दिले जात आहेत आणि त्याच नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो. परंतु एखाद्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल आणि त्याच्या विरुद्ध कुठलेही पुरावे नसतील तर मात्र पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये किंवा कोर्टामध्ये या नातेवाईकाचे नाव काढून टाकलं जाऊ शकतं. आता पुढे बघूयात अटकपूर्व जामीन म्हणजे काय. अटकपूर्व जामीन म्हणजे तुमच्या सुरक्षिततेसाठी बनवलेली एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. तुमच्यावर फक्त 498A दाखल झाली असेल तर घाबरून अँटिसिपेटरी जामीन घेण्याची गरज नाही. परंतु लक्षात घ्या, प्रत्येक केसवर हे डिपेंड आहे. हे केवळ आणि केवळ तुमचे वकीलच तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही अटकपूर्व जामीन म्हणजेच अँटिसिपेटरी बेल घेणे गरजेचे आहे का नाही. परंतु फक्त 498A म्हणजेच 85 BNS कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल तर अटकपूर्व जामीन घेण्याची तशी फारशी गरज नाही. परंतु अटकपूर्व जामीन घेणे का फायद्याचे असते तर भविष्यात जर का कलम वाढ झाली तर तुमच्या FIR नंबरला मिळालेला तो अटकपूर्व जामीन असतो. त्यामुळे कलम वाढ झाली तरीही फरक पडत नाही. या पुढची स्टेप म्हणजे चार्जशीट आणि न्यायालयीन प्रक्रिया. आता इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस चार्जशीट तयार करतात आणि कोर्टामध्ये दाखल करतात. चार्जशीट मध्ये सगळं काही इन्व्हेस्टिगेशनचे डिटेल्स लिहिलेले असतात. म्हणजेच कुठले साक्षीदार तपासले, प्रत्येक साक्षीदार आणि फिर्यादी यांचा जबाब घेतलेला असतो, पुरावे दिलेले असतात. चार्जशीट दाखल करत असताना पोलीस नवरा आणि त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतात किंवा कोर्टाने पाठवलेल्या नोटीसच्या वेळेस हजर राहावे लागते. आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर तुम्हाला रेग्युलर जामीन घ्यावा लागतो. फक्त 498 दाखल झालेली असेल तर चार्जशीट नंतर देखील तुम्ही जामीन घेऊ शकता. तुम्हाला अटकपूर्व जामीन घ्यायची गरज नसते. इथे बऱ्याचदा दिसून येते की जामीन मिळतो कारण जनरली कोर्टाचं असं म्हणणं असतं की जर का आरोपी पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहकार्य करत असेल तर त्याला जेलमध्ये पाठवण्याची गरज नाही. लक्षात घ्या, इथे बेल मिळणार की नाही हे संपूर्णपणे आरोपीचं आचरण, त्याची वागणूक आणि झालेले आरोप यांच्यावरच अवलंबून आहे. बेल मिळाल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे ट्रायलचा. आता केस खऱ्या अर्थाने सुरू होते. सर्वप्रथम आरोपीला त्यांच्यावर कोणते आरोप झालेले आहेत हे समजावून सांगितलं जातं. यापुढे पत्नीला देखील केलेले आरोप सिद्ध करावे लागतात आणि साक्षीदार देखील तपासले जातात. कायदेशीर प्रक्रिया बघता आरोप सिद्ध करणे हे तक्रारदाराचे म्हणजेच पत्नीचे काम आहे. ती तिचीच संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यानंतर येतो तो म्हणजे डिफेन्स म्हणजेच बचाव पक्ष. आता नवऱ्याकडून पुरावे द्यायचे आहेत, साक्षीदार तपासायचे असतात. या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर कोर्ट स्वतःचा निर्णय सुनावते, जजमेंट होतं. दोन्ही पक्षांनी पुरावे दिल्यानंतर जर का आरोप सिद्ध झाले नाहीत तर नवऱ्याला आणि त्याच्या नातेवाईकांना सोडून दिलं जातं म्हणजेच ॲक्विटल दिलं जातं. आणि जर आरोप सिद्ध झाले तर शिक्षा देखील सुनावली जाते.
हा व्हिडिओ जनरल स्टेप्स सांगणारा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप तशाच्या तशा तुमच्या केसमध्ये देखील वापरल्या जातील असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण प्रत्येक केसची न्यायालयीन प्रक्रिया ही त्या केसमध्ये असलेल्या फॅक्ट्सवर डिपेंड असते, आरोपांवर डिपेंड करते. परंतु एक जनरल आयडिया यावी, न्यायालयीन प्रक्रिया काय आहे हे समजावं आणि 498 झाल्यानंतर नवरा व त्याच्या नातेवाईकांमध्ये खूप भयभीत वातावरण होऊ नये म्हणून केलेला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या व्हिडिओचा येणारा पुढील भाग तुम्हाला लगेचच कळेल.